नमस्कार, मी आकाश जाधव. इंडियन ओव्हरसीज बँकेने पुन्हा एकदा एक LBOची ॲडव्हर्टिजमेंट काढली. इनफॅक्ट इंडियन ओव्हरसीज बँकेने पहिल्यांदा काढलेली आहे. पण बाकी काही बँकांच्या इंडियन बँक त्यानंतर समजा स्टेट बँक यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंडियन बँकेने सुद्धा LBOची रिक्रुटमेंट जी ती काढलेली आहे आणि काही स्टेट राज्यांसाठी ती रिक्रुटमेंट जी ती काढलेली आहे. त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला पाहिजे. टोटल 400 जागांसाठीची ही वेकन्सीज आहे. बँकेने एक चांगला कॉन्सेप्ट काढला आहे की त्या एरियातल्या मुलांना त्याच्या स्वतःच्या एरियामध्ये काम करायला मिळावं आणि सोबत प्रमोशन घेत घेत एक 10-12 वर्ष 15 वर्षापर्यंतचा पार्ट किमान कमीत कमी आणि जास्तीत जास्त रिटायरमेंटपर्यंत आपल्याच एरियामध्ये किंवा आपल्याच सर्कलमध्ये काम करून काम करण्याचा अनुभव त्याला मिळावा या उद्देशानं बँकेने काढलेली स्कीम आहे. आणि त्याचा एक मोठा बेनिफिशियरी आहेत ते महाराष्ट्र राहिलेला आहे. ह्याही जाहिरातीमध्ये 400 जागा भारतासाठी आणि त्यापैकी 45 जागा महाराष्ट्रासाठी आहेत. काल परवाच SBIची CBOची रिक्रुटमेंट आली. पण SBIच्या CBOला अनुभव पाहिजे. इथे कसल्याही अनुभवाची गरज नाही. त्यामुळे मी एलिजिबिलिटीमध्ये लिहिले की एनी फ्रेशर ग्रॅज्युएट हे कुणी अप्लाय करू शकतं. आता ह्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे. पाहत असताना आपण व्हिडिओ 2 पार्टमध्ये बघू. पहिल्या पार्टमध्ये PDF मधली माहिती आणि सेकंड पार्टमध्ये स्टडी प्लॅन आणि बाकी कुणी अप्लाय करायचं, का अप्लाय करायचं नाही हा पार्ट आपण सेकंड पार्टमध्ये बघूयात. ते पाहत असताना एक अनाऊन्समेंट जी तुम्हाला करायची होती ती म्हणजे आपली ऑफलाईन बॅच जी आहे ती तेजस 7.0 ही संभाजीनगर इथं 5 मेपासून स्टार्ट झालेली आहे. अजून बेसिकच सुरू आहे. तर जर तुमच्यापैकी कोणी बँक एक्झामच्या तऱ्हेचं प्लॅन करत असेल तर त्यांच्यासाठी ती एकदम चांगली बॅच आहे. दुसरा आपण ऑफलाईन बॅच जी आहे ती SSC CGLची पण चालू करतो. SSC CGLची जाहिरात ही 9 जूनपासून येणार आहे. याचं एक कॅलेंडर काल आलेलं तुम्ही पाहिलं असेल. तर त्याची एक बॅच आपली 25 मेपासून स्टार्ट होती. दोन्ही बॅचेस ऑफलाईन मोडमध्ये असतील. ऑनलाईन बॅचेससुद्धा आहेत. सध्याला तुम्हाला व्हिडिओ ऑन डिमांड अर्थात रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये संकल्प 247 ॲपवर माझी क्वांटची बॅच, अमोल सरांची रिझनिंगची बॅच, इंग्लिशची बॅच, GAची बॅच, अकाउंटन्सी, ॲग्रिकल्चर हा सगळा पार्ट संकल्प 247 ॲपवर सुद्धा मिळणार आहे. तर चला आपण पुढे येऊयात. आणि ज्यांना महाट्रान्सक्यूची तयारी करायची अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे आपल्या संकल्प 247 ॲपवर त्यांच्यासाठी बॅच उपलब्ध आहे. आपण PDF वर येऊयात. PDF मध्ये ही PDF मी खाली तुम्हाला पिन कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्हाला गरज पडली असेल पाहण्यासाठीचं. तर बघा 12 मेपासून ते 31 मेपर्यंत ॲप्लिकेशन आहे ह्या ॲडव्हर्टिजमेंटसाठी. ह्याच्यासाठी फक्त 6 राज्यांसाठी या जागा आहेत. त्यामध्ये तमिळनाड सगळ्यात मोठा बेनिफिशियरी आहे. का तर इंडियन ओव्हरसीज बँक ही तमिळनाडची असल्यामुळं 400 पैकी 260 टक्केवारीमध्ये काढल्या तर 65% जागा ह्या तमिळनाडूसाठी काढलेल्या आहेत. आणि हे बघून एक आयडिया डोक्यात आलेली माझ्या की आता सध्याला युको बँकेची LBO झाली, इंडियन बँकेची LBO झाली, त्याच्यानंतर आता SBIचे CBO येत आहेत. तर आपण एनीहाऊ बँक ऑफ महाराष्ट्राचं हेड ऑफिस हे पुण्याला असल्यामुळं त्यांच्यापर्यंत रीच आऊट करावं आणि त्यांना सांगावं ह्या बँकांच्या लाईन्सवरच आपण सुद्धा लोकल बँक ऑफिसरची भरती केली पाहिजे. सो दॅट आपल्याला ज्यावेळेला बँक ऑफ महाराष्ट्राची ॲडव्हर्टिजमेंट आली नक्कीच 70 ते 80% जागा ह्या फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या कॅन्डिडेटसाठी असतील. तर तशी विनंती जी आहे ती त्यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशनच्या लोकांपर्यंत जाऊन मी निश्चित करणार आहे. कारण की इकडं पाहता मॅक्सिमम जागा ह्या एका राज्याला मिळतात. असो पण आपल्या राज्यालाही आपल्या लोकसंख्येच्या हिशोबानं 400 पैकी 45 जागा आहेत. यामध्ये तमिळ, ओडिया, मराठी, गुजराती, बेंगॉली आणि पंजाबी ह्या भाषांसाठी साधारणतः ह्या वेकन्सीज ज्या आहेत त्या असणार आहेत. ह्या भाषिक लोकांसाठी भाषेसाठी नाही. इलिजिबिलिटीमध्ये फक्त ग्रॅज्युएट पास पाहिजे. एज लिमिट 20 ते 30 आहे. त्याच्यानंतर OBCसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा 33, SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा 35 या हिशोबाने असणार आहे. तुमच्या डोक्यात जर चालू असेल की जागा कमी आहेत म्हणून अप्लाय करणार नाहीत तर ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. ठीक. बघा यातला महत्त्वाचा पार्ट टिपिकल एखादं नोटिफिकेशन जसं EWS, OBC सर्टिफिकेट, SC ST सर्टिफिकेट बिलकुल त्या हिशोबानं पगार जो आहे तो एखाद्या POचा जो 48,480 बेसिक असतो तेवढाच. अर्थात तुमचा ग्रॉस जो पगार आहे डिपेंडिंग ऑन सिटी टू सिटी पण 75,000पासून 90,000पर्यंत तुमचा पगार जो आहे तो व्हॅरी करेल. हा ग्रॉस पगार मी म्हणतोय. तुमचं प्रोबेशन या जॉबसाठी 2 वर्ष असेल. त्याच्यानंतर बॉन्ड अमाऊंट जी ती 2 लाखाची जी खूप कमी आहे. हार्डली तुमचा 3 महिन्याचा पण पगार तुमची बॉन्ड अमाऊंट नाही. जर तुम्हाला मधूनच सोडायचा असेल तर 3 वर्षाच्या आत. 3 वर्षाच्या नंतर सोडलं तर प्रॉब्लेम नाही. सिलेक्शन प्रोसेसमध्ये ऑनलाईन एक्झाम आहे.
मग LPT आहे आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू आहे. LPTचा पार्ट हा क्वालिफाईंग असतो. फक्त ऑनलाईन एक्झामचं वेटेज 80% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज 20% अशा हिशोबाने असणार आहे. हा पेपर पॅटर्न आहे. पेपर पॅटर्नमध्ये रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड 30 प्रश्न 60 मार्क, जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन 30 क्वेश्चन 60 मार्क आणि इंग्लिश नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क. अशा पद्धतीनं 140 क्वेश्चन आणि 200 मार्क्स. आणि वेळ मला थोडा जास्त वाटतो ह्या 3 तासाचा. मला असं वाटतं विद्यार्थ्यांचा वेळ बाकी राहतो की काय जर का पेपरची डिफिकल्टी लेवल कमी आली तर. तुम्ही पाहिलं असेल पाठीमागच्या 2 पैकी एक आय गेस इंडियन बँक किंवा युको बँक किंवा दोघांच्याही LBOची दोघांपैकी एकाची किंवा दोघांची जी डिफिकल्टी लेवल होती ती एखाद्या क्लर्क प्रीपेक्षा पण कमी होती. जर का त्या डिफिकल्टी लेवलनं पेपर आला तर 3 तासापैकी काही वेळ जे आहे ते थोडंसं मला असं वाटतं तुमचा टाईमपास होऊ शकतो. पण माझी अपेक्षा आहे की पेपरची डिफिकल्टी लेवल ही RRB PO मेन्सच्या लेवलची यावी. पण मागच्या दोन्ही LBOकडे पाहता पेपरची डिफिकल्टी लेवल RRB PO मेन्सपेक्षा खूप कमी होती हे लक्षात ठेवायचं आहे. मी LBOच्या पेपरसोबत कंपॅरिझन करतोय त्या हिशोबानं. पण अपेक्षा कोणती आहे RRB PO मेन्सच्या लेवलचं आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. असो नेगेटिव्ह मार्किंग 25% असणार आहे. बघा अजून आपण जर बघितलं LPT होईल, LPT इंटरव्ह्यू होईल, 80% वेटेज आहे ऑनलाईन टेस्टला आणि 20% हे इंटरव्ह्यूला. अशा पद्धतीनं तुमच्या मार्किंगमध्ये वेटेज असणार आहे. एक्झामसाठी फीस जनरल EWS आणि OBCसाठी 850 रुपये, SC ST फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 175 रुपये असणार आहे. त्यानंतर फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना स्क्राईबची फॅसिलिटी असेल त्याच्यामध्ये कसलाही 1 स्टेप बिलोचा क्रायटेरिया दिलेला मला तरी दिसला नाही. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला हे सगळे कागदपत्र तयार ठेवायचे आहेत. आतापासून ते बघून घ्या आणि सगळ्या कागदपत्रांची तयारी ही आज करून ठेवा. पुढे आपण जर पाहिलं तर चला याच्यानंतर आपण एक्झामच्या सेंटर्सवर येऊयात. कारण की एक्झामचे सेंटर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. विद्यार्थ्यांना कमी सेंटरमुळं इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, धुळे, अकोला, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, जालना सेंटर मी तर पहिल्यांदाच पाहिलं. तर एवढे नंबर ऑफ सेंटर जे ते एक्झामसाठी आहेत त्यामुळं जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं. कधी कधी असंही होतं की मधूनच बँकेचं प्रॉफिट वगैरे वाढलं काय झालं तर बँकेला अचानक रिक्वायरमेंट वाढते आणि बँका ज्या त्या जागा पण वाढतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. 2011मध्ये तुम्ही तुमच्यापैकी काही लोक होऊ शकतं की कमी जागा म्हणून अप्लाय करणार त्यांच्यासाठी सांगतोय. पहिल्यांदा 2010मध्ये 11मध्ये पण 2010मध्ये प्रत्येक बँकेची वेगवेगळी ॲड निघायची. आत्तासारखं IBPS सारखं नव्हतं. IBPS यायचे 1 वर्ष आधी म्हणतोय. तर त्यावेळेला सेंट्रल बँकेने एक जाहिरात काढली होती 500 POसाठी. 500 POची जाहिरात काढली. विद्यार्थी परीक्षेला गेले आणि त्याच्यानंतर वाटल्यास सेंट्रल बँकेमधल्या आपल्या कोणत्या स्टाफला जुन्या स्टाफला विचारा. मी काही पुढं मागं बोलत असेल तर मी एकदम बऱ्यापैकी घेतला. मला ॲक्युरेट पार्ट आठवतो. एक्झाम झाली की दुसऱ्याच दिवशी सेंट्रल बँकेने सांगितलं 500 जागा नाही आम्हाला त्याच एक्झाममधून 1800 PO घ्यायचे आहेत. एक्झाम झाल्याच्या नंतर सांगितलं. आणि जर का अशी लॉटरी लागायची असेल त्यासाठी अप्लाय करणं आवश्यक असतं. म्हणून बाकी कुठे तुम्ही पोटाला चिमटा द्या त्याचा प्रॉब्लेम नाही. पण ह्या केसमध्ये फॉर्म भरताना जे ते थोडंसं दिलदारी तुम्हाला दाखवायची आहे. ठीक. चला आपण दुसऱ्या पार्टवर येऊयात. दुसऱ्या पार्टमध्ये आपण जर पाहिलं कुठून अर्ज करावा. शक्यतो जर तुम्ही अर्जाच्या हिशोबाने पाहिलं तर आपण एकच मिनिट तुम्हाला जागा दाखवतो. जागा पाहत असताना एकच सुरुवातीला दिलं होतं जागांची जी आकडेवारी आहे. येस हे इथं दिलेलं आहे. ह्यामध्ये 400 पैकी आता मराठी मुलं व्हिडिओ पाहत असतील तर 45 जागा या सायझेबल आहेत. पण पुन्हा एकदा ह्या 30 जागांसाठीचा कट ऑफ हा अंदाज आहे. गुजरातच्या 30 जागांसाठीचा कट ऑफ हा महाराष्ट्रापेक्षा कमी लागू शकतो. प्रोव्हाइडेड तुम्हाला LPTमधून गुजराती पास करता आली पाहिजे तरच ते शक्य आहे. जर तुम्हाला व्यवस्थितपणे गुजराती येत असेल किंवा तुम्ही LPT पास होऊ शकणार असाल तर तुम्ही गुजरातमधून अप्लाय केलं तरी चालेल. महाराष्ट्रापेक्षा जागा जरी 1/3 कमी असतील तरी पण तिकडचा कट ऑफ कमी लागेल. बाकी आसपास मला वाटतं पंजाबी किंवा बंगाली किंवा उडिया किंवा तमिळ ह्या भाषांचा आपल्या राज्याच्या जवळ नसल्यामुळं दूरपर्यंत संबंध नाही. तर तो वाला पार्ट मी थोडासा साईडला ठेवतो. पण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कट ऑफ कमी लागत असताना गुजरातचा हा जो तो कमी लागू शकतो जरी जागा त्यांच्या 1/3 कमी असतील तरीसुद्धा. पण तुम्ही LPTबद्दल सुद्धा विचार जे त्या ठिकाणी केला पाहिजे. पुढचा मुद्दा कुणी अर्ज करावा. फ्रेशर
सगळ्यांनी. एक्सपिरियन्समध्ये कुणी अर्ज करावा त्यांनाही सांगतो, तुमच्यापैकी काही लोक एक्सपिरियन्स्ड असतील, जे लोक बँकेमध्ये क्लरिकलला लागले आहेत अशा सगळ्यांनीच. कारण की ऑफिसर बनून त्याच सर्कलमध्ये जायचं आहे, कुठं जायचं नाही. जे विद्यार्थी ग्रामीण बँक क्लर्क, नॅशनलाइज बँक क्लर्क, SBI क्लर्कमध्ये आहेत अशा सगळ्यांनी. त्याच्याशिवाय जर तुम्ही विचारलं तर ग्रामीण बँकेमधल्या अशा POनी ज्यांना खेड्यागावातलं लाईफस्टाईल जिथे बोर होतं आहे अशा लोकांनी सुद्धा अप्लाय केलं तरी सुद्धा चालेल. स्पेसिफिकली ऐका बरं का कुणाबद्दल सांगतोय. किंवा नॅशनलाइज बँकांमधल्या आत्ता 6-8 महिने किंवा वर्षभर आधी लागलेल्या अशा बँकर्सनी ज्यांना तिथलं वर्क कल्चर, तिथला जॉब थोडासा बोर होतोय आणि जे आपल्या घरापासून दूर जॉबला आहेत अशा लोकांनी करायचं आहे. परीक्षेची अपेक्षित तारीख सध्या माझ्याकडे नाही आहे, पण ज्यावेळेस माझ्याकडे आली त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. स्टडी प्लॅन वेगळा काहीच नाही, मी आत्ता तुम्हाला सांगितलं. मागचे दोन्ही किंवा 2पैकी एक तेवढं आठवत नाही, LBO खूप चिंदी पद्धती झाले होते. नवीन काहीच नाही, पाठीमागचाच आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. पाठीमागच्या अभ्यासामध्ये IDBI जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर IDBI आणि इंडियन ओव्हरसीज बँक ह्यांच्या फक्त टेस्ट चालू करायच्या आहेत. डिफिकल्टी लेवलबद्दल मी बोललो, प्रिव्हियस कट ऑफबद्दल बोलणार नाही कारण की हे ॲडच पहिल्यांदा आली, त्यामुळे मागचा कट ऑफबद्दल काही घेणं देणंच नाही आहे. सॅलरी एखाद्या PO सारखी आहे. प्रमोशन अंदाजे 4 वर्षाला एकदा. वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो ह्या बँकेचा महाराष्ट्रामध्ये चांगला असेल. या बँकेला काम कुठे जास्त असेल, तमिळनाडूत असेल. त्यामुळं जर तुम्ही बँकेमध्ये लागत असाल, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, पंजाब सिंध बँक अशा बँकांचा महाराष्ट्रातला वर्कलोड जो आहे तो कंपॅरेटिव्हली कमी असतो. इथे महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया कंपॅरेटिव्हली यांच्याकडे गव्हर्नमेंट स्कीम्स आणि बाकी सगळ्या गोष्टीचा लोड जास्त असल्यामुळे इकडचा लोड जास्त असतो. तर ह्यांचा कंपॅरेटिव्हली इंडियन ओव्हरसीज बँकेचा महाराष्ट्रातला वर्कलोड हा खूप कमी असेल. त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्ससुद्धा त्यांचं कंपॅरेटिव्हली खूप चांगला असेल, हेच मला सांगायचं होतं. बाकी ह्या बँकेचं मला तरी फिअर ऑफ प्रायव्हेटायझेशन काही वाटत नाही, कारण की रिजन लेवलची बँक आहे. यांना उद्या चलून समजा बँकांची संख्या कमी करायची असेल तर मर्जिंग हे एकमेव ऑप्शन राहील असं मला वाटतं. कारण की एकदम याला कोणी बाहेर मिळणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी हा खूप पुढचा मुद्दा राहिला. तर त्यामुळं ही बँक जी आहे ते उद्या चालून ह्या बँकेचं भविष्य काय, प्रायव्हेटायझेशनचे काही चान्सेस आहेत का, तर ही बँक कोणत्या ना कोणत्या मोठ्या नॅशनल बँकांमध्ये जे ते मर्ज होण्याचे जास्त चान्सेस आहेत. होपफुली तुम्हाला ह्या जाहिरातीबद्दल सगळी माहिती, इत्यंभूत माहिती सध्याला मिळाली असेल. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाका. आणि तुमचे नवीन मित्र जे तयारी करतायत त्यांच्यापर्यंत आमच्या ऑफलाईन बॅचचा, म्हणजे बँकिंगची ऑफलाईन बॅच तेजस 7.0 आणि SSCची ऑफलाईन बॅच ही 25 मेपासून स्टार्ट होती आहे, त्याबद्दल माहिती जे ते निश्चित पोहोचवा. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.